आला 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 ॲटोवाला विकी मंडळी, अशोक लेलँडच्या दोस्त ट्विन फ्युएल मॉडेल हे अशोक लेलँडनं नवीन मॉडेल एक आपल्यासमोर आणलेलं आहे. आता जे ट्रान्सपोर्ट व्यावसायिक असणार आहेत, भाजी व्यावसायिक असणार आहेत, ज्यांची गाडी पहाटेची तरकारीला 4 वाजता जाते, ज्यांना गाडी न्यावीच लागते मुंबईला, पुण्याला, मार्केटला, किंवा ज्यांचं डेलीचं काम आहे कोणतंही, कुठलंही म्हणजे ट्रान्सपोर्ट व्यावसायिक असतील, ज्यांना जे दोस्त गाडी आधी चालवतात त्यांना ह्या गाडीचं महत्त्व तर माहितीच आहे, पण ज्यांना नवी गाडी घ्यायची त्यांच्यासाठी आता अशोक लेलँडनं ट्विन फ्युएलमध्ये काढलेलं. आता ट्विन फ्युएल म्हणजे इंग्लिशमध्ये ह्याला असं म्हटलं जातं ट्विन फ्युएल, पण मराठीचं सांगायचं झालं तर 2 इंधनावर चालणारी गाडी. आधी चालायची डिझेलवर, पण आता त्याच्यामध्ये CNG पण आणलेलं आहे. म्हणजे CNG प्लस पेट्रोल असे 2 प्रकारचे इंजिन ह्याला दिलेलं आहे. आणि तुम्हाला सरप्राईज गोष्ट सांगतो मंडळी, सगळे ट्रान्सपोर्ट व्यावसायिक आणि सगळे व्यावसायिक बंधूंनो, आवर्जून आहे का, ह्याच्यात जो आपल्या CNGचा सिलेंडर दिलेला आहे, ह्या सेगमेंटमध्ये सगळ्यात जास्त सिलेंडर त्यात दिलेला आहे. 120 लिटरचा सिलेंडर ह्याच्यामध्ये दिलेला आहे. म्हणजे साधारण तुम्हाला आत्ताच सांगतो मी, ह्याचं एक गुपित फोडतो ह्या गाडीचं, की इतर गाड्या तुम्ही ज्यावेळी CNGच्या चालवता, ह्या दोस्त सारख्या इतर कंपन्यांच्या गाड्या, त्यावेळेस तुम्हाला जाणवतं की तुम्हाला आठवड्यानं 4 वेळा CNGच्या पंपावर लांब थांबायला लागतं, 2-2, 3-3 तास जातात. पण 120 लिटरचा CNGचा टँक ह्याला दिल्यामुळं आणि प्लस 5 लिटरचा पेट्रोलचा टँक दिल्यामुळं तुम्हाला इतरांपेक्षा आठवड्यानं फक्त 2दाच थांबावं लागणार आहे लाईनमध्ये. म्हणजे तुमचा फायदा किती होतोय बघा. इंधनाचा दर वाढू देतो, आता ते काय आपल्या हातात नाहीये, पण फायदा तुमचा अशोक लेलँडनं बघितलेला आहे. त्याच्यामुळे तुम्हाला अजून काय काय ह्यातनं फायदा होणार आहे सगळं ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांना किंवा इतर सगळ्या गोष्टीचा, तोच मी आज तुम्हाला ह्या गाडीच्या माध्यमातून, आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. आणि महत्वाचं, आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलंय का हो तुम्ही? नाही ना? नवीन आहात का? जुन्यांनी तर केलेलंच आहे, पण नव्याने सुद्धा करा, कारण तुमच्या फायद्याचा आजचा हा व्हिडिओ असणार आहे. कारण अशोक लेलँडचं हे मॉडेल इतकं जबरदस्त चाललंय ना, आणि ह्याची ऑफर सुद्धा मी व्हिडिओच्या शेवटला सांगणार आहे. त्यातनं तुमचे जवळजवळ 1 लाखाच्या आसपास पैसे वाचणार आहेत जर तुम्ही ह्या शोरूममधून ही गाडी घेतली तर. चला व्हिडिओला सुरुवात करूयात. आणि हो, हा व्हिडिओ चालू असताना ह्याच्यामध्ये आपल्या शेळके ॲग्रो इंडस्ट्रीमध्ये मी आलेलो आहे. गजानन ऑटोमोबाईल्स सातारामध्ये हे शोरूम आहे. पश्चिम महाराष्ट्रात ही गाडी तुम्हाला जी दिसतीये ना, 2 प्रकारचे मॉडेल ह्यात झालेले, ते एक्सेल एक आहे, ह्याच्या एक पुढचं मॉडेल येतं. आता त्याची कॅपॅसिटी किती असणार आहे, काय असणार आहे, हे सगळं मी तुम्हाला सांगेन. पण ते सांगत असताना कंपनीचे ऑथोराइज पर्सन सुद्धा माझ्यासोबत असणार आहेत, कारण गाडी फर्स्ट टाइम लॉन्च झालेली आहे. मीही बोलेन, तेही बोलतील, तर आवर्जून मी कंपनीच्या ऑथोराइज पर्सनला मी ह्या व्हिडिओमध्ये घेणार आहे. तर आम्ही दोघं तुम्हाला ह्या गाडीची माहिती देऊ. तर चला व्हिडिओला सुरुवातच करूयात. सर, या व्हिडिओमध्ये नमस्ते, तुमचं स्वागत आहे आपल्या ॲटोवाला चॅनलच्या माध्यमातून. आपण हा अशोक लेलँडचा दोस्त ट्विन फ्युएल हे एक नवं मॉडेल आलेलं, त्याचा व्हिडिओ आपण बनवतोय. तुमचं नाव आधी सांगा. नमस्कार, मी अमर भोसले, गजानन ऑटोमोबाईल्स सेल्स मॅनेजर. ओके. तर अमर सर आता आपल्यासोबत आहेत. आता हा दोस्त ट्विन फ्युएल मॉडेल हा नवीन लॉन्च झालेला आहे, आणि याच्यामध्ये हे पहिलं मॉडेल असणार आहे ज्याच्यासोबत आपण आता हा व्हिडिओ बनवतोय. तर ह्या मॉडेलची खासियत सर काय हो अशी, की आवर्जून ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांनी ह्या मॉडेलकडे वळावं? सगळ्यात महत्वाचं ह्या गाडीचं बेनिफिट असं आहे, ही ट्विन फिल्म मध्ये आहे. बरोबर. एक आपण पेट्रोल आणि CNG मध्ये वापरू शकतो. बरं. ह्याचा फायदा असा आहे की तुम्हाला उभं राहावं लागणार नाही. जरी तुमच्याकडे CNG उपलब्ध नाही झालं तर तुम्ही पेट्रोल मध्ये पण वापरू शकता, कन्व्हर्जन वळू शकता, स्विच करू शकता. आणि CNG ला तुम्हाला सगळ्यात महत्वाचं ऍव्हरेज चांगला आहे. बरोबर. कंपनीनं ह्याला तुम्हाला 120 लिटरचा टँक दिलेला आहे. म्हणजे 60-60चे 2 टँक दिलेले आहेत. 60-60चे 2 टँक आहेत. 400 किलोमीटर गाडी, 400 किलोमीटरचा रेंज आहे, कंपनीची रेंज आहे. आणि 1 kg मध्ये 25 ते 26चा ऍव्हरेज पडणार आहे. आणि ह्याला तुम्हाला महत्वाचा हौदा मोठा दिलेला आहे. आपण हौदा बघू शकतो. जरूर. हौद्यावर सगळा खेळ आहे. हौदा मंडळी, हौदा बघा तुम्ही सर. म्हणजे टेक्निकल तुम्हाला मी सांगेनच, टेक्निकल पेक्षा काय होतं, अनेक आपले जे व्यावसायिक आहेत, ट्रान्सपोर्ट व्यावसायिक, त्यांना नजरेतनंच कळतं गाडी कशी दणकट आहे. बरोबर. तर बरोबर ना सर? यस सर. म्हणजे तुम्ही टेक्निकल सांगत वाचता, सेल्स टीम सगळी, पण ते तुमच्या आधी माणूस समोरचा बोलून जातो. बरोबर. तुम्ही फक्त मला आपण ह्याला हौदा तुम्हाला दिलाय तो 8.2 लांबी आणि रुंदी आहे ती 5.3 ची रुंदी आहे. बरं. हा बेनिफिट तुम्हाला तुम्ही जास्त माल कॅरी करू शकता. बरोबर. आणि याला 1218 किलोचं पासिंग आहे. ह्याच्या पुढचं एक मॉडेल येतं आणि ह्यामध्ये दुसरं एक मॉडेल आलं आहे 1400 किलो मध्ये. त्याचा हौदा तुम्हाला ह्याच्यापेक्षा मोठा आहे, 9.3 मध्ये आहे. बरं. तो पण बेनिफिट आहे. जर 1400 किलो मध्ये घ्यायचे असेल तर त्याला रेंज पण जास्त आहे, कारण तिला पेट्रोलची आणि सीएनजीची रेंज जास्त दिलेली आहे. त्याला 500 किलोमीटर तुम्ही कंपनीची रेंज आहे. 400 जाऊ शकते. ह्याचं पुढचं मॉडेल आहे 500 किलोमीटर पर्यंत रेंज आहे. कंपनीची आयडीसी रेंज म्हणतो आपण. बरोबर. मंडळी, हे बघू शकता हौदा. एकदा परत येतो तुम्ही. हौद्यावर सगळे खेळ आहे. अक्षरशः हे बघा, मजबूत आहे सगळी. आणि जेवढा गाडीमध्ये तुम्हाला मजबूती वरून दिलेली आहे तेवढी चॅसी सुद्धा मजबूत आहे.
सगळ्यात गोष्टी महत्वाच्या काय माहितीये का की दोस्त हे मॉडेल अशोक लेलँडची मला खासियत काय वाटते माहितीये का, अगदी घाटातनं जाऊ द्या, म्हणजे तुमचा आंबेनळी घाट असू द्या, तुमचा खंबाटकी घाट असू द्या, तुमचा पुण्याचा घाट असू द्या, महाराष्ट्रातला कुठलाही घाट असू द्या किंवा भारतातला सगळ्यात हायेस्ट लेवलचा, इतर गाड्या जिथं सेकंडला थर्डला जातात त्यावेळी ही गाडी माल असून सुद्धा गाडी अगदी म्हणजे मस्कासारखी अशी खेचत जाते, अगदी पाण्यात चालल्यासारखी. हे ह्या गाडीचं वैशिष्ट्य आहे. आता हीच गाडी तुम्हाला सीएनजी प्लस पेट्रोलमध्ये मिळणार आहे, त्याच्यामुळे पिकअपचा नादच करायचा नाही. बरोबर ना सर? येस सर. सगळ्यात महत्वाचं तुम्ही आता सांगितलं ताकदीला 85 HP इंजिन आहे. बरं, त्यामुळे तो बेनिफिट चांगला आहे. 85 HP मध्ये इंजिन आहे, प्लस टायर साईज आपली मोठी आहे. 185 R14चा टायर दिलेला आहे. 185 R14चा हा टायर दिलेला आहे. हा खाली बघू शकता तुम्ही इथं. हा टायरची साईज बघा केवढी आणि ग्राउंड क्लिअरन्स बघा इथं आहे. सर ही पेट्रोलची टाकी आहे. हा, ही पेट्रोलची टाकी आहे. आतमध्ये सीएनजीचे 2 टाके दिलेले आहेत. इथं एक आणि पलीकडे एक दिलेले. बरोबर. ही पेट्रोलची 5 लिटरची मंडळी टाकी आहे. इथं तुम्हाला खाली दिसते ती, कॅमेरामन इथं तुम्ही दाखवू शकता खाली बसून. इथं पेट्रोल, इथून तुम्ही पेट्रोल भरू शकता आणि सीएनजीला तुम्हाला इथून सुविधा आहे. तर हा सगळा सीएनजीचा हा पहिला सिलेंडर आहे 60 लिटरचा. 60 लिटरचा दुसरा आहे जो 100 लिटर सांगितलं तर पलीकडे असणार आहे. पलीकडच्या साईड ग्राउंड क्लिअरन्स तुम्ही बघू शकता, अगदी तुम्हाला प्रॉपर ग्राउंड क्लिअरन्स आहे. कसली अडचण तुम्हाला येणार नाही, कसलंही तुमचं वजन असू द्या. सर आता आपण थोडीशी केबिन मध्ये वळूयात. Yes, sir. कारण शेवटी ड्रायव्हरला जो लेगरूम वगैरे जो भाग आहे मी बसून दाखवतो. कारण साधारण माझी हाईट ही बघू शकता तुम्ही केवढी आहे. अर्थातच मी उंच थोडासा आहे. या पद्धतीनं आरामदायी केबिन आहे. अगदी आरामात, म्हणजे कॅमेरामन दादा तुम्ही थोडंसं पुढे या माझ्या इथं पायापाशी इथं एकदा कॅमेरा दाखवा की हा जो भाग आहे, आता मी हा पोर्शन माझा सिटिंग पोझिशन आहे माझी. कधीही गाडीमध्ये बसा सिटिंग पोझिशन तुमची फार महत्वाची असते. मग तुम्ही अगदी मर्सिडीजमध्ये बसा, ट्रकमध्ये बसा, नाही तर तुमच्या ट्रॅक्टरला बसा, सिटिंग पोझिशन ही फार महत्वाची असते. ड्रायव्हरसह केबिनच्या शेजारी बसलेल्या व्यक्ती सुद्धा केबिनमध्ये. आता माझा पाय बघा केवढा आहे. मी निवांतपणे असा हे मुवमेंट आरामात बसू शकतो. अगदी आरामात बसू शकतोय. अगदी आरामात असं थोडंसं मला डुलका लागला तरी मी सीट बेल्ट लावून डुलका घेऊ शकतोय. आणि ड्रायव्हर जे आहेत आपले ड्रायव्हर काका जे कोणी इथं असतील तर त्यांना सुद्धा लेगरूम भरपूर दिलेला आहे. 5+1 ना सर? 5+1चा आहे. 5+1 आहे की. आणि आता तुम्ही आरामाचं एक सांगितलं तर आरामाचं एक आहे की काय काय कस्टमरची रिक्वायरमेंट राहते की आम्हाला संध्याकाळी थांबावं लागतं. बरोबर. त्यावेळेस आपण ह्यामध्ये इथे तुम्ही जोही करू शकता, म्हणजे आपण प्लेन दिलेलं आहे. बरं. त्यामुळे इथे तुम्ही आरामात आराम करू शकता रात्रीचा. बरोबर. एक जण आरामात आराम करू शकतो इथे. थोडक्यात इथं रिलॅक्स, त्याला बाबा गाडी लावलेली आहे, माल भरायला थोडासा वेळ आहे किंवा माल खाली करायला वेळ आहे, कुठं लांब गेलेला आहे, पंपावर झोपायचं, काहीतरी अडचण झालेली आहे, तर सीएनजीला तर तुम्हाला टेन्शन येणारच नाही मंडळी. कारण इतर गाड्यांना 4 वेळा थांबायचं, हिला 2 वेळाच थांबायला लागणार तुम्हाला. कारण सीएनजीचा जो टँक आहे ना 120 लिटरचा ह्या सेगमेंटमध्ये बरोबर सगळ्यात मोठा आहे, गाडीला range आहे. गेलेला नाहीये. त्यामुळे अर्थात तुमचा वेळ, पैसा आणि तुमचा इतरांपेक्षा तुम्ही 2 गाड्या सोडून तुम्ही लवकर पुढे इतरांच्या जाणार आहात, हा सगळ्यात मोठा फायदा आहे. आणि त्यांनी सांगितलं, मी पुन्हा मुद्द्यावर येतो सरांच्या, की आरामाचा विषय आहे. तर आरामाला तुम्हाला इथं तुम्ही ही सीट थोडीशी इथे हा जो भाग एरिया तो प्लेन दिलेला आहे तुम्हाला आणि तुम्ही इथं थोडासा आराम व्यवस्थित करू शकता. हा डॅशबोर्ड बघा एकदा कसा आहे तो. बाकी ह्या सगळ्या गोष्टी अशोक लेलँडचं मला एक गोष्ट काय वाटत आली, ती मजबूतीकडं ध्यान कायम देत आलेलं आहे. आणि पर्सनली मी आवर्जून बोलतो ह्या गाडीला धरूनच एक गोष्ट, सर मला अशोक लेलँडचं आहे ना, जुने ट्रक आहेत ना त्यांचं फायरिंग एवढं असं कानाला गोड वाटतं ना, पास असं वाटतं कुठतरी पोचलंय कुठतरी. ते अशोक लेलँड जरा ते फायरिंग माझ्यासाठी असं वाटतं की माझ्यासाठी म्हणण्यापेक्षा ते परत आणावं त्यांच्या जुन्या ट्रक्सला वगैरे. बरोबर. फार भारी वाटतं. असो सर, कंटिन्यू करू आपण. आणि अजून एक ब्रँडिंग आहे. हा, येस, दोस्त दोस्त twin ट्विन फ्युएल मध्ये LS मॉडेल आहे हे. हा. हे दोस्त एक्सेल हा. आहे. जे दुसरं मॉडेल आहे त्याचं दोस्त एक्सेल प्लस म्हणून येतं. बरोबर. आणि ह्यात आपण वॉरंटी एक चांगली दिलेली आहे. कंपनीनं वॉरंटी आपल्याला सगळ्यात जास्त ह्या सेगमेंटमध्ये कोणीही आपल्या एवढी वॉरंटी देत नाही. बरोबर. आपण 5 वर्ष 2 लाख किलोमीटर वॉरंटी दिलेली बरं. आहे कंपनीनं. वा. त्यामुळे तुम्हाला त्याचाही बेनिफिट चांगला आहे. बरं. तो बेनिफिट म्हणजे इंजिनला तुमच्याही काही प्रॉब्लेम आला तरी आपण हे करू शकतो. इथं सगळे करू शकतो. येस. तर मंडळी हा अशोक लेलँडचा हा जो दोस्त ट्विन फ्युएल मॉडेल आहे त्याचे तुम्ही स्टेअरिंग बघू शकता, पॉवर स्टेअरिंग आहे. ड्रायव्हर काकांची लेगरूम जी आहे ती सुद्धा बघा मजबूत आहे. म्हणजे मजबूत म्हणण्यापेक्षा जो अंतर आहे ते चांगलं आहे. आणि मजबूत शब्द का सारखा माझ्या तोंडात येतो, कारण अशोक लेलँड मजबूतीला असं ओळखलं जातं. मला म्हणजे काय माहिती, ह्या केबिनमध्ये बसल्यानंतर असं वाटतं की ह्यातनं उठूच नाही, बाहेरच येत नाही. तर हा सगळा भाग आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला ही दोस्त ट्विन फ्युएल हे मॉडेल शेळके ॲग्रो इंडस्ट्रीमधून घेतल्यानंतर तुम्हाला बेनिफिट काय काय असणार आहेत ते तुम्हाला आता मी सांगणार आहे. तर सर या, आता आपल्या सगळ्या या ग्राहकांना आहे का नाही, जे कोणी आपले व्हिडिओ बघतात ऑल महाराष्ट्रातनं, तर त्या सगळ्यांना
काय काय तुम्ही ह्यातनं बेनिफिट देणार आहात या गाडीच्या माध्यमातून? आपण आता नवीन गाडी घेऊन आलेलो आहे. आता ह्या गाडीला आपण बेनिफिट्स असे आहेत की फायनान्स मध्ये बरं. 95% प्लस इन्शुरन्स आपण फंडिंग करू शकतो. बरं. म्हणजे तुम्हाला डाऊन पेमेंट कमी डाऊन पेमेंट मध्ये पण आपण गाडी हे करू शकतो परचेस. बरं. ज्यांच्याकडे डाऊन पेमेंटचा थोडासा विषय आहे बरं. 95% पर्यंत आपण इन्शुरन्स फंडिंग करू शकतो. बरं. प्लस आता आपण बेनिफिट असे पहिल्या 11 ग्राहकांना कंपनीकडून चांगले डिस्काउंट दिलेले आहेत. बरं. ते आता तुम्हाला इथं आल्यावरतीच समजेल. बरोबर. काही ज्यावेळेस गोष्टी तुम्ही सगळ्या खरेदी शोरूमला तुम्ही या, कारण काही ज्या टेक्निकल गोष्टी असतात त्या सगळ्याच मांडता येत नाहीत. तर उलट तुम्हाला स्क्रीनवर मी नंबर देईल शेवटच्या व्हिडिओच्या शेवटच्या एंडिंगच्या पार्टमध्ये, त्याच्यावर तुम्ही कॉल करून विचारू शकता. कंटिन्यू करा. बेनिफिट्स आता तुम्हाला मी आता सांगितल्याप्रमाणे तुम्ही इथे येऊ शकता, व्हिजिट करू शकता, गाडी बघू शकता, गाडीची टेस्ट ड्राईव्ह घेऊ शकता. बरोबर. कारण काय होतं, काही गोष्टी तुम्ही इथे येऊन टेस्ट ड्राईव्ह घेतल्याशिवाय तुमच्या लक्षात येणार नाही. बरोबर. गाडी काय आहे, गाडी काय आहे, बेनिफिट्स काय आहेत, बरोबर. बाकीच्या गाडींपेक्षा आपल्यामध्ये ऍडिशनल काय आहे आणि आपल्याला फायदा काय होणार आहे. कारण आपण गाडी घेतो ती धंद्यासाठी गाडी घेतोय. बरोबर. त्यामुळे जो काही बेनिफिट होणार आहे तो तुम्ही इथं आल्यावरती तुम्हाला मी सगळे समजून सांगेन किंवा माझे एक्झिक्युटिव्ह तुम्हाला समजून सांगतील. बरोबर. आता मला एक थोडं शेवटाकडे वळूया आपण व्हिडिओच्या, कारण पश्चिम महाराष्ट्रामध्ये ही गाडी पहिल्यांदा इथे लॉन्च झाली साताऱ्यामध्ये. तर पहिले जे 11 ग्राहक असणार आहेत मंडळी, पहिले 11 ग्राहक, बाकी ग्राहकांना तर काही ना काही असेल, पण पहिल्या 11 ग्राहकांना एक मोठा फायदा असा होणार आहे. तो फायदा काय आहे तो जर सगळ्या आपल्या ग्राहकांना फायदा आहे असा आहे की गाडीची किंमत आता आपली 9,55,000 ऑन रोड आहे. बर. तर आपण आता गाडी जर तुम्ही पहिल्या 11 ग्राहकांमध्ये असाल तर 8,99 पर्यंत आपण गाडी देऊ शकतो. बर. हा सगळ्यात महत्वाचा फायदा आहे. अजून काय पाहिजे तुमचे पैसे वाचतील त्यात. पहिल्या 11 मध्ये येण्यासाठी तुम्ही आजच कॉल करायचा आहे. स्क्रीनवर नंबर, डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा नंबर आहेत. फक्त डिस्क्रिप्शनला सर्च करू, तिथं सीमोर म्हणून तुम्ही बघायचं आहे. तर ही होती अशोक लेलँड या कंपनीची दोस्त या मॉडेल मधलं ट्विन फ्युएल, हे दोस्त या सेक्शन मधलं ट्विन फ्युएल हे मॉडेल जे सीएनजी प्लस पेट्रोलवर चालतं. ह्याला सरांनी आता सगळं तुम्हाला सांगितलं की ह्याचा गाळा कितीचा आहे, ह्याला जागा किती व्यापते, किंवा सगळ्या टायर साईज सांगितली, मी तुम्हाला सांगितली, सीएनजीचा कॅपॅसिटी सांगितली. परत एकदा सांगतो, 120 लिटर प्लस 5 लिटर पेट्रोल, म्हणजे तुम्हाला कुठेही मध्ये आधी थांबण्याची गरज नाही. सर बरोबर आहे ना? यस. म्हणजे तुम्ही अगदी वन टाइम मुंबई करू शकता. एका ह्याच्यामध्ये 5 लिटरचं पेट्रोल तुम्हाला बॅकअपला असणार आहे. आणि कसलाही घाट सेक्शन असं, म्हणजे जे दोस्त चालवतात ना, गाडीत बसल्यावर ज्यांना माहिती आहे याला पिकअप काय आहे, गाडी कशी पळते दणकापणे, पण जे ह्या गाडीच्या मागं पुढे असतात, म्हणजे अक्षरशः कारला सुद्धा ही गाडी बऱ्याचदा ओव्हरटेक करून 100%. त्याच्यामुळं मुद्दा असा आहे की 400 लिटरचा तुम्हाला जे ऍव्हरेज पडणार आहे कंपनीच्या सांगण्यानुसार, ते तुम्ही ठीक आहे तुमच्यावर तुम्हाला 50-60 इकडे तिकडे पडा, कारण प्रत्येकाची चालवण्याची स्टाईल सर वेगळी पण असते. बरोबर. रोड कंडिशन राहते, सगळ्या गोष्टी मॅटर करतात ह्याच्यामध्ये. त्याच्यामुळे ह्याच्यात एक गोष्ट अशी असणार आहे की तुम्हाला ह्या गाडीचा फायदा काय असणार आहे, मी परत एकदा एंडिंग पॉईंटला आले म्हणून सांगतो. पेट्रोल डिझेलचे रेट फार काही वाढतील किंवा नाही वाढतील हा भाग आपल्या हातात कोणाचाही नाहीये, पण मुद्दा असा असणार आहे की सीएनजी प्लस पेट्रोल असल्यामुळे, ड्युएल फ्युएल असल्यामुळे तुमचं कामच अडणार नाही ना. हा सगळ्यात मुद्दा बरोबर आहे. आता तिसरा मुद्दा असा असणार आहे की अनेक आपल्या ट्रान्सपोर्ट ग्राहकांना, व्यावसायिकांना काय वाटतं, किंवा ज्यांच्या स्वतःची 4-5 गाड्या आहेत, 100 गाड्या आहेत, किंवा अगदी कोण नवीन घेणार आहे गाडी, उतरणार आहे या व्यवसायात, त्यांच्यासाठी मला आवर्जून सांगायचं आहे की ही गाडी घेतल्यानंतर तुम्हाला जो ट्रान्सपोर्टचा रेट आहे तुमचा, ठीक आहे, त्याच्यामध्ये कस्टमरला जास्त काही तुम्हाला बोलता येत नाही. म्हणजे तिथं फार तुम्ही काय आर्ग्युमेंट करू शकत नाही. 19-20 तुमच्या लेवलला तुम्ही करू शकता, पण तुम्हाला पेट्रोल डिझेल पण परवडलं पाहिजे. ठीक आहे, म्हणजे तुम्ही तिकडे ऍडजस्ट कराल, पण हिथं तर काय, हिथं कसं ऍडजस्ट करणार? तर हिथं ऍडजस्ट कंपनीनेच तुम्हाला स्वतःहून दिलेलं आहे की ट्विन फ्युएल दिलेलं आहे, त्या सीएनजी पण दिलेलं आहे. म्हणजे तुमचा प्रॉफिट झाला का नाही सांगा बरं. तर ह्या सगळ्या अशा प्रॉफिटच्याच गोष्टी तुम्हाला असणार आहेत. त्याच्यामुळे ह्या सगळ्या टेक्निकल गोष्टी पाहता ही गाडी घेतल्यानंतर तुम्हाला काय फायदा होऊ शकतो ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगितलं. बाकी सरांनी बऱ्याचशा टेक्निकल गोष्टी कव्हर केलेल्या आहेत. आणि तुम्हाला जर ही गाडी घ्यायची असेल तर स्क्रीनवर आता मी तुम्हाला नंबर देते. शेळके ॲग्रो इंडस्ट्रीजचा गजानन ऑटोमोबाईल्स या नावाने त्यांचं शोरूम आहे साताऱ्यामध्ये. तिथं आल्यानंतर तुम्ही जर पहिल्या 11 ग्राहकांमध्ये असाल तर तुम्हाला मगाशी सांगितलेला ऑफर तुम्हाला मिळेल. त्याच्यामध्ये तुम्ही लाभार्थी होऊ शकता. नसतील तेही लाभार्थी होतील, पण कुठल्या वेगळ्या कारणाने त्यांना काही ना काही मिळेल. तर आणि किंवा कंपनीच्या काय पॉलिसी असेल त्यानुसार तुम्हाला ती गाडी मिळेल. तर आवर्जून अशोक लेलँडचं हे दोस्त ट्विन फ्युएल हे मॉडेल, हे ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांनी, शेतीचं काम करणाऱ्यांनी किंवा इतर कुठले जे व्यावसायिक असतील त्या सगळ्यांनी हे मॉडेल तुम्ही आवर्जून खरेदी करायला यायचं आहे. महाराष्ट्राभरातून तुम्ही कुठून हा व्हिडिओ बघताय आम्हाला कमेंट करून सांगा. भारतभरातून कुठून बघताय व्हिडिओ आम्हाला कमेंट करून सांगा. व्हिडिओ कसा वाटला ह्या गाडीचा? अशोक लेलँडनं अशाच दणकट पर्याय लोकांसमोर सतत आणावेत आणि शेतकऱ्यांचा, ग्राहकांचा फायदा बघावा, हेच आम्ही ह्या माध्यमातून बोलू इच्छितो. सर धन्यवाद सर, तुम्ही खूप छान माहिती दिली. तेव्हा आवर्जून हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. आणि जर तुम्हाला गाडी कोणाला घ्यायची असेल तर नंबर दिलेला ऑलरेडी मी पुन्हा बोलतोय त्या सगळ्या गोष्टी.
आवर्जून तिथे भेट द्या, टेस्ट ड्राईव्हला या आवर्जून आणि गाडी खरेदीला सुद्धा तुम्ही येऊ शकता. तर चला भेटूयात पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून करा बरं का, कारण असेच तुमच्या फायद्याचे व्हिडिओ मंडळी असेच मी तुमच्यासाठी घेऊन येत असणारे आपल्या ऑटोवाला चॅनलच्या माध्यमातून. तर भेटूयात. जय हिंद, जय महाराष्ट्र.